नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया खूप जोरजोरात दार वाजवत होती. ती आता म्हणत होती की प्लीज यार, माझ्या अंगावर राशे सुटलेत, दार उघडा प्लीज, माझ्यावर दया करा यार, कोणीतरी असं करू नका. आणि असं बोलून ती जोरजोरात दार वाजवत असते. आणि त्याच वेळेला या सगळ्याच्या आतमध्ये बसलेल्या सगळ्यांनाच त्रास होत असतो. सगळी जण आता काळजी करत असतात, वैताग आलेला असतो या आवाजाचा. आणि त्यामुळेच ना प्रताप आता समजावत असतात. प्रताप म्हणत असतात कल्पनाला की जाऊ दे, जे काही चाललंय ना त्याकडे लक्ष देऊ नको. इग्नोर कर. तुला तर चांगलंच माहिती आहे हिची ही सवय. आपलंच मुळात चुकलं की आपण हिला घरात घेतलं आणि हिच्यासोबत चांगलं वागलो, त्यामुळेच आपल्याला आता या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. दुसरीकडे प्रिया जोरजोरात दार वाजवत असते, पण तिला कोणीही लक्ष देत नाही. अस्मिता तर म्हणत असते की हिच्या दार वाजवण्यामुळे ना कदाचित ना बाळही लवकर उठू शकतं. खरंच नाव वैताग आलाय. मग आता सायली यावर एकच ऑप्शन करते की दारच उघड ठेवायचं, जेणेकरून या सगळ्यांमध्ये आपण जे जे काही करतोय हे सबळ काही प्रियाला दिसेल. आता दार उघडल्याबरोबर प्रिया खुश होतेस. आता ती लगेच घरात येऊ पाहत असते, पण सायली म्हणत असते की तुला घरात येण्यासाठी मी दार उघडलेलं नाहीये. आम्ही किती सुखात आहोत ना हे दाखवण्यासाठी हे दार उघडलेलं आहे. असं देखील ती आता बोलू लागते. जेव्हा सायली या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा प्रिया मात्र आता नाराज असते. प्रियाला कळत नसतं की काय रिएक्ट करावं, ते ती आता शांतच राहते. दुसरीकडे मात्र आता सगळी जण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेली असतात. डायनिंग टेबलवर जेवायला बसलेली असताना सायलीने भाजी बनवलेली असते आणि अर्जुनला ती भाजी वाढते. अर्जुन लगेच एक घास खाऊन पाहतो तर त्याला ती भाजी खूप जास्त आवडते. तो म्हणत असतो की बायको, आज भाजी तर एकदम टेस्टी झाली आहे बघ, एकदम भारी. असंही बोलून तो आता मजा घेत असतो. त्याबरोबर हे काय, सगळीजण चला ना जेवूया. आणि मग तो विचारत असतो सायलीला की अगं, आतमध्ये फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे ना. मग सायलीही म्हणते की हो आहे ना, म्हणजे कसं जरा बरं वाटेल ना आईस्क्रीम खाल्ल्यावर. असं देखील अर्जुन बोलत असतो. आता सगळ्यांना जेवताना बघून प्रियाच्या तोंडाला सुटलेलं असतं पाणी, पण प्रियाला कोण कुत्रही विचारत नसतं. वैताग आलेला असतो प्रियाला तर नुसता. प्रिया म्हणत असते की कधी कधी मला यातून बाहेर पडता येईल, पण मला माहिती माझ्या अश्विनच माझ्यावर प्रेम आहे, तोच या सगळ्यातून मला बाहेर काढू शकतो असेही ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता इकडे सायली जी आहे ती म्हणत असते की आई, तुम्ही जेवून घ्या. पण आता ती म्हणत असते की मला नको आहे. कल्पनाला आता भूकच नसते, कारण अश्विन जेवला नव्हता ना, आणि म्हणूनच त्यांच्याही घास जात नव्हता घशाखाली. आणि मग सायली म्हणत असते की अश्विन भाऊजींना त्रास होतोय म्हणूनच आई जेवत नाहीयेत. मग या सगळ्या गोष्टींवर अर्जुनकडे एक सोल्युशन असतं. अर्जुन म्हणत असतो की मी अश्विन दादाला घेऊन येतो, मग तो नक्कीच येईल. या सगळ्या गोष्टी आता अर्जुन बोलत असतो, पण इकडे आपल्यामुळेच या सगळ्या गोष्टी झाल्यात. बिचायाला किती काही सहन करावं लागत यामुळे. आता स्वतःलाच इकडे मात्र कल्पना कोसत असते. कल्पना या सगळ्याबद्दल प्रताप यांना बोलत असते, तर प्रताप कल्पनाला समजवतात आणि इतकं वाईट वाटून घेऊ नकोस, कारण आपलं तेव्हा चुकलं, आपण डोळे झाकून अगदीच तिच्यावर विश्वास ठेवला, हीच मोठी आपली चूक झाली आहे, असं देखील आता बोललं जात असतं. दुसरीकडे प्रिया वैतागलेली असते. प्रियाला आता कळत असतं की अश्विन आपल्याशिवाय राहणार नाही. अश्विनला आपली सवय झाली आहे. अश्विन आपल्यावर मनापासून प्रेम करतो. या सगळ्या काही गोष्टी आता कळत होत्या. या सगळ्या गोष्टी कळल्यामुळेच ना आता मात्र प्रियाला राग येत होता. प्रियाला कळत नव्हतं की काय रिएक्ट करावं. ते प्रिया मात्र म्हणत असते की अश्विन ना माझ्याशिवाय जेवायला येणारच नाही, त्याला प्रत्येक वेळेला मीच लागते. तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी सांगते की तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचे करताय. अश्विनला माझ्याशिवाय जेवणही जाणार नाही. तुम्ही
जेव्हा मला घरात घ्याल ना तेव्हाच अश्विनही जेवेल असंही आता प्रिया म्हणत असते. आता प्रियाचा हा गैरसमज सायलीला तर दूर करायचाच असतं म्हणूनच सायलीचे प्रयत्न सुरू असतात. पण तिला हेच वाटत असतं की कधी एकदा ना सगळी जण येतात आणि ह्या सगळ्या काही गोष्टी नीट होतात. कारण ना अश्विन रूममधन काही हल्ला नव्हता. अजूनही तो रूममध्ये होता. तो जर आला असताना तर हिला चांगलीच चपराक पडली असती हे तर माहिती होतं. पण दुसरीकडे मात्र आता अश्विन जेवायला आलेला नसतो. म्हणूनच अर्जुनला सुद्धा आता जेवण जात नसतं. अर्जुन म्हणतो की थांबा एकच मिनिट आणि तो लगेच डायनिंग टेबलवर बसलेल्या जीवनावरून उठतो आणि किचनमध्ये जातो. किचनमध्ये ऑलरेडी ब्रेड असतो. त्याला माहिती अश्विनला सँडविच आवडतं खूप जास्त आणि म्हणूनच मग आता तो अश्विनसाठी छान असं सँडविच बनवायचा निर्णय घेतो. अश्विनला एक्स्ट्रा बटर लावलेलं सँडविच आवडत असतं. अगदी तसंच सँडविच ना आता अर्जुन बनवत असतो. सायली तर बघतच राहते की अर्जुन नेमकं करतो तरी काय आहे. सायली म्हणत असते की अहो काय चाललंय तुमचं. अर्जुन म्हणतो की 2च मिनिट थांबा मी आलो. आणि असं बोलून आता अर्जुन जो आहे तो सँडविच वगैरे बनवतो. त्यावर छान असा स्माइलीज सॉस वगैरे केचप टाकतो आणि मग तो आता लगेच जायला निघतो. आणि जेव्हा तो जातो ना तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन म्हणत असतो की थांबा मी पटकनच जाऊन येतो. म्हणजे कसं अश्विनने खाल्लं अश्विन थोड बोलेल अश्विन रिएक्ट होईल असं देखील आता म्हटलं जातं. अश्विनला आता सँडविच जेव्हा अर्जुन घेऊन जातो ना तेव्हा सुद्धा प्रियाची बडबड सुरू असते. प्रिया म्हणत असते की अरे तुम्ही काही करा पण अश्विन तुमचं ऐकणार नाही. कारण अश्विन माझ्यावर प्रेम करतो आणि तुम्ही मला घराबाहेर काढले ना त्याला त्रास होत असणार आहे. अश्विन रूममध्ये रडत असतो तर अर्जुनला अश्विन सांगत असतो की मला थोडा वेळ एकट्याला राहायचं आहे. अर्जुन म्हणतो की हो मला माहिती आहे पण आधी बघतोस का मी तुझ्यासाठी काय आणलं आहे ते. असं बोलूनच आता त्याने जे सँडविच आणलेलं असतं तो त्याच्या समोर ठेवतो आणि मग त्याला बोलत असतो की बघ हे खास तुझ्यासाठी मी सँडविच आणले हे खाऊन घे म्हणजे तुला एकदम भारी वाटेल बघ. असंही आता म्हटलं जातं पण तरीसुद्धा आता त्याला वाईट वाटत असतं. कारण इतके दिवस आहे ना तो सगळ्यांसोबत जे काही वागत होता त्याला आता त्रास होत होता. एवढे दिवस सगळेजण त्याला सांगत होते की ही चांगली नाहीये ही बरोबर नाहीये पण कोणावरही मी विश्वास ठेवला नाही. तुम्हा सगळ्यांसोबत मी खूप जास्त वाईट वागलो याचा त्याला खूप जास्त त्रास होत असतो. त्याला आता कळत असतं की खरंच ना घरातल्या प्रत्येकाने मला तन्वीचं खरं रूप दाखवायचा प्रयत्न केला पण या सगळ्यात मी कोणाचंच ऐकलं नाही. ती सगळ्यात मोठी माझी चूक झालेली आहे हे सुद्धा आता लक्षात येत असतं. मग आता तो म्हणत असतो की खरंच मी मनापासून तुम्हा सगळ्यांना सॉरी असं म्हणतो. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की ते सगळं जाऊ दे पण आधी तू खाऊन घे बरं. आणि असं बोलून आता त्याला खायला दिलं जातं पण तरीसुद्धा आता तो नाही बोलत असतो. तो बोलत असतो की मला त्रास होतोय नकोयत मला या सगळ्या गोष्टी. त्याच वेळेला अरे मला कळतं तुला त्रास होतोय पण मी तुला एक गोष्ट सांगू का बघ लहान असताना म्हणजे आपण दोघंही जण बघ जेव्हा होतो तेव्हा मला काही कारणास्तव बाहेर जायला लागणार होतं आणि तेव्हा यूएसला जात असताना तू असाच फुगून बसला होतास. तू जो आहेस तो असाच चिडला होतास. तेव्हा मी तुला किती समजावलं होतं. तुला म्हटलं होतं अरे मला लॉ स्टडी करायचे त्यामुळे मला जावं लागणार आहे. मग तेव्हा तू काय म्हणाला होतास आठवतं का. म्हणजे तू काळा कोट घालणार आणि मी वाईट कारण मला डॉक्टर व्हायचं आहे आणि तुला लॉ. तेव्हा आपण किती छान होतो ना. तेव्हा तुम्हाला जाताना रडत मिठी तर मारली होतीस पण आता तर तुम्हाला मिठीसुद्धा मारत नाही. असंही आता अर्जुन बोलत असतो. दुसरीकडे मात्र प्रिया जी आहे ती मात्र म्हणत असते की अर्जुनच्या समजवण्याने सुद्धा क्वीन काही खाली येणार नाहीये. तुम्हा लोकांना माझी गरज लागणार आहे. माझं ऐका माझं मी
तुम्हाला सांगते ना, पण इकडे आता या प्रियाच्या बडबडीने घरातना नुसता वैताग आलेला असतो. तिची आवाज, तीच हे सगळं कर्कश नको नको होत असतं. आणि त्यातच इकडे मात्र आता प्रिया जी काही बोलत असते तेव्हा मात्र आता प्रताप म्हणत असतात की खरंच असना हे दार उघड ठेवले, पण हिची बडबड खरंच अश्विन भाऊजीने यायला व तेव्हा जाऊन हिला आता खरं हिची जागा कळेल असं देखील आता सायलीला वाटत असतं. पण अश्विन अजूनही खाली आलेला नसतो. दुसरीकडे अर्जुन आपलं काम एकदम चोखपणाने करत असतो. अर्जुन म्हणत असतो की तेव्हासुद्धा मला किती गिल्ट आलं होतं, पण आतात पण मला हेच वाटतं की तू माझ्याशी बोलावं कडकडून, मला मिठी मारावी, म्हणजे जे काही झालं आहे ते तर मी विसरलोय. पण मग आता अश्विनही एकदम घट्ट अशी मिठी अर्जुनला मारतो आणि तो खूप जास्त रडू लागतो. अर्जुनलाही अश्विनची अवस्था बघून त्रास होत असतो, तर तो सुद्धा आता रडत असतो. त्याच वेळेला अर्जुनला अश्विन म्हणत असतो की तुम्ही सगळे जण मला सांगत होतात तुझ्यावर सायली वहिनीवर मी आरोप केले, तुमच्यावर मी कधीच विश्वास ठेवला नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही सांगत होतात, पण तुम्ही मला कधीच एकट्याला टाकलत नाही, नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलात, असंही आता तो म्हणत असतो. आणि तो खूप जास्त रडत असतो. त्यावर अर्जुन त्याला सावरतो आणि याला म्हणत असतो की नको त्रास करून घेऊस, तू मला कळत्य की तुला ह्या सगळ्याचा त्रास होतोय, पण आता आपण हा विषय बंद करूया. खरं तर अस्मिता ताईसुद्धा तिच्यासोबत राहिली होती. अस्मिताईने सुद्धा तिच्यासोबतचे बरेच अनुभव घेतले होते आणि तिने मला सांगितलंही होतं, पण तरीसुद्धा मी तिचं ऐकलं नाही आणि मी तिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला, असंही आता तो बोलत असतो. आणि तेव्हा आता मला समजलंय, तुम्ही सगळ्यांनी जरी हिला माफ केलं ना, तरी मी या जन्मात तरी हिला माफ करणार नाही, असं अश्विनने डायरेक्ट ठरवून टाकलेलं असतं. त्यामुळे प्रतापही खुश असता तिकडे. मात्र आता जो माणूस असतो ना, जो दादागिरी करत असतो, आवाज चढवत असतो, तो त्याच्यावर मात्र आता खूपच जास्त भडकत असतो. इकडे नागराज म्हणत असतो, महिप्त तू बघतोयस का, तुझ्या माणसावर हात घातलाय यान, ह्याला दाखव रे, तुझा दाखव, इंगा काय आहे ते. मग आता इकडे नागराजच्या गळा दाबूनही महिप्त काही रिएक्ट होत नसतो ना, म्हणूनच आता जबरदस्त असा राग इकडे नागराजला येत असतो. नागराजला वाटत असतं की महिप्तने काहीतरी बोलावं, पण दुसरीकडे महिप्त शांत बसून जेवत असतो. तर तो माणूस जो आहे तो आता डायरेक्टली महिप्तच्या ताटामध्ये आलेला असतो. महिप्तच्या ताटातच सुद्धा आता तो काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो. मग महिप्त चिडतो, पण महिप्त शांत राहतो, काहीच रिएक्ट करत नाही. इकडे नागराजला असं वाटतं की चला आता आपलं काम झालं आहे आणि त्यामुळेच आता नागराज जोरात हसत असतो. तो विचार करतो की बघा आता खरी मजा येणार, पण महिप्तने तर इथं उलटा गेम केलेला असतो. त्याला तो घाबरलेला असतो आणि त्याच्यासमोर अक्षरशः आता हात जोडत असतो. आणि जेव्हा तो त्याच्यासमोर हात जोडतो ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा नागरास्त्र चकितच होतो. तो विचार करतो की महिप्त हात जोडतोय, हा तर सगळ्यांना मारणारा, सगळ्यांच्या नजरेसमोरे न राहणारा, आज हे सगळं काही करतोय ह्याचा सूद आता इथे नागराजला राग येत असतो. त्याला सुचत असतं की हे सगळं चाललंय तरी काय. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे नागराज जो आहे तो जरा विचार करतो महिपच्या या वागण्याचा, पण प्रताप यांना इकडे अश्विनचेही वागणं आवडत असतं. म्हणजे त्याने सरळ सांगितलेलं असतं की इथून पुढे या बाईसोबत ती संबंध ठेवणार नाही, म्हणजे नाही, इचा आणि माझा काही संबंध नसेल, हे डायरेक्टली त्याने स्पष्ट एकदम व्यवस्थित सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना तो तिथे येतो तेव्हा आता पहिल्यांदा सायलीची माफी मागतो. सायलीला म्हणत असतो की सायली वहिनी, सगळ्यात आधी मला तू माफ कर, कारण मला माहिती आहे की माझ्याकडून चूक झाली आहे. मी प्रत्येक वेळेला, म्हणजे जेव्हा भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, तेव्हा मी तुझ्याकडून औक्षण करून घ्यायचो, राखी बांधून घ्यायचो, पण जेव्हापासून तन्वी या घरात आली
तन्वी माझी बायको आली तेव्हापासून मी या तुझ्याकडून काही सुद्धा करून घेतलं नाही, तुला ते स्थान दिलं नाही, या सगळ्याबद्दल मला खूप जास्त वाईट वाटते आणि म्हणूनच मी आता ठरवले की इथून पुढे आता आपले सगळे सण जे आहे ते एकत्र साजरे करायचे असं देखील आता तो बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो सायली एकदमच अशी रडवेली झालेली असते आणि सायली आता म्हणत असते की मला माहिती आहे अश्विन भाऊजी, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी तुम्हाला चांगलंच ओळखते आणि तुम्ही या सगळ्यामध्ये तिच्या प्रेमात अडकत चालला होतात, त्यामुळेच तुम्ही असं वागत होतात, पण तुम्ही कशा आहात ना हे मला चांगलंच माहिती आहे असं देखील आता सायली अश्विनला बोलून समजावू लागते. अश्विनला आता पश्चाताप होत असतो आणि त्यामुळेच अश्विन या सगळ्याबद्दल बोलून टाकत असतो, पण सायलीने सुद्धा आता त्याला मोठ्या मनान माफ केलेलं असतं, कारण आता अश्विनला त्याची चूक समजली असलेली असते आणि अश्विन हा रिटर्न पुन्हा एकदा व्यवस्थित झाला हे बघून अस्मिता सुद्धा खुश होते. अस्मिता म्हणत असते की खायनली आता सगळं काही चांगलं होत्य, आता वाट कसली बघायची, चला आता आपल्या घरावरचं मोठं संकट दूर झालेलं आहे. आणि त्याच वेळेला अश्विनही म्हणतो की हो, मी आता कोणाच्याही बोलण्यात कशातही येणार नाहीये, मी ठरवलं आहे, जे माझं मत आहे ते काही झालं ना तरी सुद्धा मी कोणालाच म्हणजे कोणालाच सोडणार नाहीये, इथे आता काही झालं तरी सुद्धा माझं ठरलेलं आहे असं देखील आता अश्विन बोलतो. अश्विन सरळ सांगतो की उद्या जाऊन जर सकाळी तुम्ही जर हिला माफ केलं तर मी काही हिला माफ करणार नाहीये, कारण माझ्या नजरेत ती अजूनही तशीच पापी आहे, ती कधीही चांगली होणार नाही, हे सरस्पष्ट व्यवस्थित त्याने सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता तो बोलतो ना तेव्हा म्हणतो की चल मामा, मला खूप जास्त भूक लागली, मी खाल्लं होतं पण ह्याने ना त्या ब्रेडत सुद्धा शिहा बेड होता तो आणि त्याच्याच मला सँडविच बनवून आणलं होतं आणि इतकंही काही खासत होतं असं बोलून तो मुद्दामून मजा घेत असतो. अर्जुन म्हणत असतो की काय काय बोललास तू, एवढं तुझ्यासाठी बनवून आणलं आणि वर मलाच बोलतोयस, कसला हायस यार तू, असं आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी होत असतानाच पणा अश्विनला बसायला सांगते आणि त्याला एक एक घास करून भरवू लागते आणि जेव्हा कल्पना त्याला भरवत असते ना तेव्हा मात्र आता इथे प्रिया तर चकित होते की हे काय, म्हणजे मी काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या सगळ्याच माझ्या हातातून निसटल्यात, म्हणजे तिला आता कळलेलं असतं की तिच्या आता काही उपयोग नाही आहे, ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती विचार करते की एवढं सगळं ठरवलं होतं ते सगळं काही वाया गेलो आणि त्याच्याच तिला राग येत असतो. दुसरीकडे मात्र आता या सगळ्यांचं बॉन्डिंग बघून, आता त्यांचा आनंद बघून इकडे प्रियाचे मात्र आता 12 वाजलेले असतात आणि सायलीला मुळात तेच असतं की सगळ्यांना असं वाटतं की ही तन्वी आहे, पण तुम्हाला माहीत नाहीये की ही तन्वी सुद्धा नाहीये, हळूहळू ते सत्य सुद्धा तुम्हा सगळ्यांसमोर येईल असंही आता ती बोलत असते. इकडे सचिन आणि त्याचसोबत हा वकील हे दोघेही जण एकत्रच आता गाडीमध्ये बसलेले असतात आणि तुम्ही महिपच्या सुटकेच काय करताय हो, माझे प्रयत्न चालू आहेत, सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मी करतोय, तुम्ही काळजी करू नका असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता तो जो वकील आहे त्याने एका इन्स्पेक्टरला तिथे बोलवलेलं असतं. एक इन्स्पेक्टर तिथे येतो आणि तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो की गाडी इथे का थांबवली आहे मध्येच, असं बोलून तो आता विचारत असतो. त्यावर नाही, खरं तर ना तुम्हाला एक सांगायचं होतं, याने ना माझ्या मुलीला किडनॅप केलेय, याने माझ्या मुलीला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे हो का, ह्यांनी किडनॅप केले का, कुठे ठेवले माहिती आहे का, तुम्हाला सांगा, थांबा, ह्यांना आता मी अटकच करतो असं बोलून आता सचिनला अटक करायचं ते पोलीस बोलत असतात. त्यावेळेला सचिन आता बोलत असतो
की काय तू माझ्याबद्दल का सांगितलं, आता मला पोलीस जेलमध्ये घेऊन जातील का, असं केलंस तू, असंही आता जोरजोरात तो बोलत असतो. पण ही सगळी काही सचिनची चाललेली नाटकं असतात. सचिन म्हणत असतो की तुला काय वाटलं, हे काही मी मॅनेज करू शकत नाही का, हा इन्स्पेक्टर जो आहे ना, तो सुद्धा माझ्या ओळखीचा आहे, सगळ्यांना ना मी असं खिशात घातलेले, खिशात, समजलं का, तू काय येडा समजतोयस का मला, तू सर्व माझी कंप्लेंट करतोय, आणि तुला काय वाटलं मी लगेच आतमध्ये जाईल, असं वाटलं का तुला, अरे हा तर तुझा गैरसमज आहे, असंही आता बोलून आता तो त्याची मजा घेत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात ना, तेव्हा मात्र तो वकील अक्षरशः जवळ हातापाया जोडत असतो आणि म्हणत असतो की प्लीज मला माफ करा, माझी चूक झाली, असं बोलून आता कशा गयाव्या करत असतो. इकडे अर्जुन आता ती फाईल परत ओपन करून बसलेला असतो. तर सायली म्हणत असते की काय चाललंय तुमचं, बंद करा आता, माहिती आहे ही केस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तेवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा कॉल आलेला असतो. तर चैतन अर्जुनला सांगत असतो की आम्ही आता शांता मावशीच्या घराकडे चालो होतो, मी आणि सावंत इन्स्पेक्टर आहोत, खरं तर ना आम्ही या सगळ्याचा शोध घेत होतो, आणि त्यामध्ये आम्हाला असं कळलं की शांताच्या घराकडे आधीपासूनच लक्ष देऊन संतोष होता, आणि त्यामुळे संतोषच्या या सगळ्यामध्ये हात असला तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहे त्या क्लिअर होत आहे. त्याचसोबत आता त्या संतोषच्या बायकोचा पत्ता सुद्धा सापडलाय. संतोषची बायको संतोषपासून वेगळीच पनवेलला राहते, आणि तिचा एक पत्ता भेटलेला आहे, कारण तिला ते आवडत नव्हतं की ती चोरी वगैरे करायची, आणि त्याचसाठी तिला त्रास होईल, म्हणूनच ती आधीपासूनच वेगळी राहायची. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या आता कळलेल्या असतात. अर्जुन म्हणतो तरी सुद्धा तू या सगळ्याचे आधी शहानिशा करून घे, काय खरं काय खोट हे सगळं काही आधी बघून घे, तेव्हाच आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतील, असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा इन्स्पेक्टर सावंतही म्हणतात की हो, आम्ही त्या सगळ्याचा शोध घेतो. विद्यार्थ्याचा फोन आलेला असतो. अर्जुनच असं बोलून झाल्यानंतर अर्जुनने आता फोन ठेवून दिलेला असतो. पण दुसरीकडे मात्र चैतन्य आता त्या बाईच्या शोधात जाणार असतो, कारण त्याला सुद्धा तो ॲड्रेस शोधून बरोबर त्या बायकोपर्यंत पोहोचायचं असतं. संतोषच्या कारण संतोषच्या बायकोकडून खूप मोठे असे पुरावे भेटणार असतात. नेमकं संतोषची बायको नेमकं काय बोलते हे सुद्धा बघायचं असतं. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की इकडे मात्र आता या प्रियाला फोन आलेला असतो. या मीरा आता या प्रियाला सोडायचं नाही, तुम्हा दोघींची मला मदत लागणार आहे. गिरिजा आणि नुपूरला ती आता मदतीसाठी बोलवते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.